बागलाणमध्ये एका कांदा उत्पादकानं कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली आहे। गुलाब निकम असं 59 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बदलतं हवामान आणि बाजारपेठेत कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे निकम यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता। याच वाढत्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली। भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, त्याच्यात त्यांनी मानसिक तणावात येऊन 15 दिवसापासून त्यांनी सुसाईड केलं रात्री। माझे वडील 15 दिवसापासून मानसिक संतुलन बिघडलं होतं। आम्ही तिघं भाऊ बेरोजगार आहेत, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला काहीच भाव नाही, त्याच्यामुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या केली। तर नाशिक जिल्ह्यातल्या या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधलाय। राज्य सरकार झोपीचे सोंग घेत असल्याचा घणाघाती आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। तसंच नाशिक जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असूनही ते या गंभीर प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आवाज उठवत नाहीत अशी थेट टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। भगरे सर, निलेश लंके हे केंद्रामध्ये सातत्याने आणि महाराष्ट्रामध्ये रोहित पवार सातत्याने हे कांद्याच्या शेतकऱ्यासाठी ताकदीने लढत आहे। कसं आहे, महाराष्ट्राचं सरकार हे झोपलेल्याचं सोंग घेत आहे। सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागू शकतो मला सांगा। ज्या महाराष्ट्राने नाशिक जिल्ह्याने एवढी मोठी साथ आणि यश या सरकारला दिलं, कॅबिनेट मिनिस्टर आहेत नाशिक जिल्ह्याचे, पण त्या कांद्याच्या भावासाठी एक बोलत नाही।